नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 1 टॉपिक नंबर 5 मध्ये आपण आहोत संभाव्यता प्रोबॅबिलिटी. त्याच्या 5.3 मध्ये आपण हळूवारपणे गेलेलो आहोत. ती संभाव्यता, शक्यता, मेजरमेंटसाठी लागणारा सॅम्पल स्पेस हा कसा क्रिएट करायचा, कसा निर्माण करायचा असं करत करत आपण गेलेलो आहोत. त्यापैकी 5.3 मध्ये आपण गेलो. कालचा पहिला तास पहिल्या एक्झाम्पल 5.3 मध्ये सॉल्व्ह केलं होतं. एक फासा टाकला, याला पृष्ठ 6 पॉसिबिलिटी 6 येणार. 1 2 3 4 5 6. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये 2 फासे एकाच वेळी टाकायला सांगितले. एक फासा टाकला की 6 पॉसिबिलिटी येणार, 6 शक्यता असणार आहेत, 6 नंबर्स असणार आहेत. पण एकाच वेळेला 2 आपण काय करतो आता, एक नाणं टाकलं की 2 छापा काटा, 2 नाणी टाकली की 4, 3 नाणी टाकली की 8 पॉसिबिलिटीज येणार आहेत. ते कसं डिपेंड आहे बघूया. आता 2 फासे टाकले असता होणारा नमुना अवकाश आपल्याला क्रिएट करायचा, तो मांडायचा आहे व्यवस्थितरित्या. बघूया. तर आता 2 फासे एकाच वेळेला टाकले असता होणारा नमुना अवकाश. 2 फासे एकाच वेळेला थ्रो करायचे, एकाच वेळेला असे ड्रॉन करायचे, एकाच वेळेला असे टॉस करायचे, एकाच वेळेला उधळायचे, एकाच वेळेला असे टाकायचे. आणि मग त्यावेळेचे त्याचे रिझल्ट आपण बघणार आहोत. फेसेस अप्पर फेसवरती एकावरती 4 आहे, एकावरती 5 आहे. हे सगळ्याच्या सगळ्या पॉसिबिलिटीज आपण हे बघा 4 4 ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज पेपरमध्ये असं करत बसणार नाही आपण. ह्या पॉसिबिलिटीचा आपल्याकडे अंदाज आपण हे कसं क्रिएट करणार आहोत. 1 4 हे आपण आता लर्न करणार आहोत. फक्त टोटल हे बघा, ह्याला 6 ह्याला 6, 1 चे 6 आणि ह्याचे 6 पृष्ठ, 6 गुणिले 6 36 आउटकम्स, 36 पॉसिबिलिटीज, 36 उत्तराच्या शक्यता आपल्याला अप्पर फेसवरती दिसणार आहे. हा, मग ते लिहायचं कसं, फार सुंदर पद्धतीने ते मांडता येतं. म्हणजे की न कन्फ्यूज होता. ती 36 जरी उत्तरं असली, 36 उत्तर कधी मांडू नाही, ते सहज आणि सोपं आहे. बघूया तर मग 2 फासे, क्वेश्चन नंबर 2, 2 फासे डायस, 2 डाय आपण लिहायचे. तर त्याचा नमुना अवकाश हा 36 उत्तराचा असणार आहे. मग 1 1 कळालं का. 1 1 म्हणजे याच्या वरच्या अप्पर फेस मध्ये पण 1 आहे. 1 1 कसं करूया बघा. 1 1 1 ला कॉन्स्टंट ठेवूया. 1 तिकडे जर 2 मिळतील. 1 3 1 4 1 2 3 4 उत्तर. याच्यानंतर 1 5 आणि 1 6 असे ही 6 उत्तर. एक आपण पहिल्या फाशावरचं जे 1 होतं ना, ते कॉन्स्टंट ठेवत गेलो. इतर 1 1 1 2 1 3 1 4 1 5 आणि 1 6 अशी उत्तर. आता दुसरी पॉसिबिलिटी काय करूया, 2 करूया. पुन्हा हे 1 2 3 4 5 6 रोटेट करूया. लक्षात येतं बघा तुम्हाला. म्हणजे मांडताना आपल्याला कन्फ्यूज व्हायला नको. उत्तर ह्या क्रमाने येणार असं नाही म्हणत मी, पण हीच उत्तर असणार, याच्या व्यतिरिक्त उत्तर असणार नाही, असे आपण केसेस मांडतोय. आता काय करूया. 2 1 2 2 2 3 2 4 2 5 आणि 2 6 हे 6 12 उत्तर आपण क्रिएट केली. तिसरी पॉसिबिलिटी सांगा. आता तिसरं काय होणार बघा. हा, आता काय करूया, 3 करूया. 3 1 3 2 3 3 बघा, ही उत्तर 1 3 4 3 5 आणि 3 6 असं एक उत्तर आहे. यानंतर काय करूया सांगा. हा बोला. हा, 4 1 4 2 4 3 4 4 4 5 आणि 4 6 4 6 असं घेऊया. पुढची पॉसिबिलिटी सांगा. आता प्रत्येकाचे 6 वेज झाले. 5 1 5 2 5 3. आता मांडणं अवघड आहे का सांगा. 5 4 5 5 अँड 5 6 हे दोन्ही मिळूनच एक उत्तर तयार होईल बरोबर ना. लास्ट पॉसिबिलिटी सांगा आता. करेक्ट. 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6. तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये हे आन्सरचं एक आन्सर आपल्याला मांडावं लागेल.
म्हणजे हे तुम्हाला मांडावं लागणार आहे. याचा नमुना अवकाश आपल्याला एस हा क्रिएट करावा लागणार आहे. त्याशिवाय त्यांच्या विचारलेल्या घटनांचा आपण विचार करू शकणार नाही. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 6 6 36 ही उत्तरं आता तुम्ही दिवसभर ही खेळत बसला असेल त्याची तर ही उत्तर येणार आहे. पहिल्यावर 6 3 हे बघा. दुसरी पॉसिबिलिटी तुम्ही क्रॉस करा, तुम्ही हे 2 डाय थ्रॉन करा आणि त्याचे 1 6 6 1 पहिलं तुम्ही कुठलंही म्हणा, ह्याच्याशिवाय कोणतंही उत्तर तुमचं क्रिएट होणार नाही. 1 3 3 1 1 3 3 1 म्हणजे पहिला फैसला प्राधान्य दिला तुम्ही, हे 3 1 होईल. बरोबर 3 1 अशा पद्धतीच्या शिवाय तुम्हाला कुठलीही पॉसिबिलिटी दुसऱ्या उत्तराची पहिल्या फैसल्याचा क्रम आणि दुसऱ्या फैसल्याचा क्रम विचार केला तर हे 36 एन ऑफ एस येणार आहे. 36 मांडणं अजिबात अवघड नाही. 1 1 हे बघा 1 2 3 4 5 6 आणि हे 1 2 3 4 5 6 2 1 2 2 हे एकदा तुम्ही मनापासून मांडलात की तुम्हाला ते लक्षात यायला सोपं आहे बघा. हा एन ऑफ एस बोळा काय येणार, एन ऑफ एस इज इक्वल टू 36 असा असणार आहे. आता त्याच्या पॉसिबल त्याच्यामध्ये काही उपप्रश्न विचारले त्याचा विचार करूया. 6 6 36 6 पृष्ठ म्हणून 6 6 36 त्याच्यामध्ये घटना बघा. पहिल्या आता घटना काय कसं सांगितलं बघूया आता. ए ही घटना कशी आहे बघा. ए ही घटना अशी आहे, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे. वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6ची पट. काय पाहिजे, अंकांची बेरीज. हे जे सगळे नमूद केलं आपण, हे जे ए जो संच आपल्याला लिहायचा आहे त्या संचामध्ये आपल्याला असं पाहिजे की त्या अंकांची बेरीज, वरच्या पृष्ठावरील अंकांची बेरीज, नीट लक्षात घ्या, वरच्या पृष्ठावरील अंकांची बेरीज ही 6च्या पटीत असायला पाहिजे. हे आपण हे लिहून ठेवलं ना वरच्या पृष्ठभागावर. 1 1 6च्या पटीत आहे का, नाही नाही. 3 6च्या पटीत पाहिजे. 4 5 हे बघा इथे एक उत्तर आलं. 1 हे नाही, 6ची पट बघा बेरीज 3 4 5 6 इथे एक आलं बघा. 4 5 इथे एक आलं बघा. आता 3 3 6 हे कुठलं उत्तर येणार नाही. हे एक येणार बघा, हे पण येणार बघा. याच्यामध्ये 7 8 9 10 11 12 6 6 हा ऑप्शन आहे. 6 6 बघा बरं अंकाची बेरीज येणार का नाही सांगा बरं. हा इथं जे तुम्ही अंकांची बेरीज द्यायला आहे ती 6च्या पटीमध्ये असायला पाहिजे. बघा बरं काय उत्तर आलं. 1 5 बरोबर पहिल्या ओळीमधलं आडव्या. त्यानंतर बघा पहिलं उत्तर आलं बरोबर. त्याच्यानंतर 2 4 अगदी बरोबर. त्यानंतर बघा 3 3 अंकांची बेरीज करून बघा बरं एकदा 6च्या पटीत आहे की नाही. 6ची पट पाहिजे, 6 नको. म्हणजे 6 12 18 18 का बेरीज येणार नाही, हायेस्ट 6 असणार आहे. 3 4 2 5 1 बघा आणि 6 6 हे विसरू नका. 6 नाही आहे, ती 6ची पट आहे. अशा रीतीनं एन ऑफ ए जो आपल्याला लिहायचा होता त्याचे आन्सर सुद्धा त्याचे उत्तर येणार आहेत 6. आलं लक्षात आलं. वरच्या पृष्ठभागावरील हे जे आपण लिहिलंय सगळं, हा जो आउटकम किंवा सॅम्पल स्पेस हा जो सगळा लिहिलेला असतो, हा वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 3 6 हे बघा इथं लिहून ठेवले 3 6. हा जो लिहिलेला आहे तो 2 1 हे बघा. हे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज आहे. हे वरचे पृष्ठभाग तुम्हाला दिसतात ते फासाचा खेळ खेळत असाल ह्याला सगळ्या बाजूला असणार आहे. पण वरच्या पृष्ठभागावर जे आलं ते काउंटिंग करायचं असतं. वरच्या पृष्ठभागावर जे आलं ते आपण काउंटिंग करायचं. हे असं 6 6. ओके. हा सॅम्पल स्पेस जर नीटपणे मांडला नाही, 36 केसेस आपण पूर्ण करू शकलो नाही तर ह्यातल्या कुठलेच मार्क्स मिळणार नाही किंवा हेच आपल्याला समजणार नाही. ओके. हा आहे 6 6चा हा भाग. ओके. हा दुसरी केस काय पाहिजे बघा. दुसऱ्या केसमध्ये दुसरी घटना आहे बी. वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. आता ह्या एक शब्दाला ह्या संभाव्यतामध्ये विशेष महत्व आहे. कमीत कमी आणि जास्तीत जास्त ह्या दोन शब्दामध्ये एक आपण थोडंसं अडकून पडतो. दोन शब्द जरासे वेगळे वाटतात बघा. हा बी हा संच पाहिजे बघा. बी हा संचामध्ये काय पाहिजे बघा. कमीत कमी 10. कमीत कमी 10.
कमीत कमीचा अर्थ बघा काय, कमीत कमी 10 म्हणजे 10 का नाही, कमीत कमी 10 म्हणजे कोण कोण चालतंय बघा कमीत कमी 10 मध्ये, कमीत कमी 10 रुपये क्षेत्र असल्याशिवाय तुम्हाला आत येता येणार नाही असं सांगितलं. तर 11 रुपये असेल येऊ का, हा चालेल. 12 असेल तर येऊ का, चालेल. आता 9 चालेल का, कमीत कमी 10 नाही चालणार. म्हणजे कमीत कमी 10चा अर्थ लक्षात घ्या. हा संभाव्यतेमध्ये हा एक विशेष प्राधान्यानं विशेष लक्षण आपल्याला बघा पाहिजे. कमीत कमी 10 म्हणजे 10 चालते, 11 चालते, 12 चालते, 13 एक येणारच नाही बेरीज, हायेस्ट एवढीच येणार आहे. पण कमीत कमी 10 मध्ये 13 चालतं बरं का. कमीत कमी 10 ही 3 बेरीज आपल्याला चालू शकतात. परत एकदा बघा, कमीत कमी 10 नॉट ऍक्च्युअली 10, अंकांची बेरीज ही कमीत कमी 10 पाहिजे. म्हणजे 9 चालणार नाही, पण 11 चालतंय, 12 चालतंय. ही एक विशेष समजून घेण्याची बाब ह्या संभाव्यता घड्यामध्ये आहे. नाहीतर हा याच्यामुळं जर असं काही मुलांना, हुशार मुलांना सुद्धा एखादा मार्क आपल्याला गमवावा लागतो. कमीत कमी 10 9 चालणार नाही. बघा जरा निरीक्षण करून काय ह्याची उत्तर येऊ शकते. हा, ह्याची कमीत कमी बेरीज ह्याची 7 आहे बघा, कमीत कमी 8 आहे, कमीत कमी 9 आहे. म्हणजे ह्यापैकी कुणीही आपल्याला येणार नाही. बेरीज करून बघा, जास्तीत जास्त 9 येते, आपल्याला कमीत कमी 10 पाहिजे. ह्या ओळीमध्ये एक घटक आपल्याला असा येतो, हा बघा, हा येतो बघा 10, कमीत कमी 10 चालते, चालते. हे बघा इथं 10, 11 चालते की नाही, चालते, इथं चालते. हे बघा, हे चालणार नाही. हे बघा एक, हे बघा, एवढ्या ओळी आपल्याला चालू शकतील. कोण कोण चालू शकतील बघा. पहिल्या 3 ओळीतलं कुणीही चालणार नाही. 20 संचामध्ये काय काय घटक चालतील. चौथ्या ओळीमधला 4 6 चालेल, 10 बेरीज आहे, कमीत कमी 10. दुसऱ्या 5व्या ओळीमधला हे दोघे पण चालते बघा, 5 5 पण चालते, 10 येते. आणि 5 6 11 पण चालते, कमीत कमी 10 ला 11 चालते. मी लक्षात घ्या. पुढे आणखी सखोल आपण त्याचा अभ्यास करूया. 6 4 चालेल, 6 5 ही संभाव्यतेची खरी गंमत आहे. कमीत कमी आणि जास्तीत जास्त. हे बघा, कमीत कमी 10 म्हणजे नॉट ऍक्च्युअली 10, करेक्ट 10 नाही आहे. 11 चालेल, 12 चालेल, एवढ्या पॉसिबिलिटी होत्या. 10 10 11 10 11 12, एक उत्तर, 2 3 4 5 6. ह्या दोन्ही उत्तराचा मिळून उत्तराचा एक समूह बनलाय. म्हणजे एक उत्तर, 2 उत्तर, 3 उत्तर, 4 उत्तर, 5 उत्तर आणि 6 उत्तर. एन ऑफ बी इज इक्वल टू 6. करेक्ट काउंटिंग करा. कमीत कमी 10 म्हणजे 11 चालते, कमीत कमी 5 रुपये उद्या येताना शाळेला घेऊन या. 10 रुपये आणला चालेल ना, चालेल. कमीत कमी 5 रुपये, कमीत कमी 5 रुपये. 10 चालते, 11 चालते, 12 चालते, 13 चालला असतं मग 13 बेरीज येणार नाही, कारण हायेस्ट सम आहे 6 6 12. ओके, तिसरा पॉसिबल वे बघूया आपण. तिसरा पॉसिबल वे हा, दोन्ही फाशावर समान अंक असणे. दोन्ही फाशावर समान अंक असणे. समान सी. आता क्लिअर अर्थ आहे. दोन्हीकडे समान एक एक म्हणजे असं बघा, या संभाव्यतेमध्ये दोन्ही फाशावरती समान अंक पडला. असं टॉस करायचं दोन्हीच्या दोन्ही, आणि दोन्हीकडे पण हे असं झालं. हे बघा, असं टॉस केलं आणि हे असं आलं. इकडे पण एक, इकडे पण एक, एक एक, दोन्हीकडे समान. नंतर दुसरा टॉस आपण केला, हे असं पडलं, 2 2 समान. त्याच्यानंतर 3 3 असं झालं, दोन्हीकडे पण समान आलं. 4 4 असं आलं. 5 5 दोन्हीकडे पण समान. आणि लास्ट 6 6 हे सुद्धा समान आहे. हे बघा, ह्या अशा क्रॉस लाईन मध्ये येतात बघा हे सगळे उत्तर. हे जे आहे हे बघा, हे समान. किती केसेस येणार सांगा. 1 2 3 4 5 6. परत एकदा 36 6 6 36. ह्याच्याशिवाय वेगळं उत्तर तुम्ही कितीही वेळा 1000 प्रयोग जर केलात, 1 2 टॉस करायचे, वापर टेस्ट बघायचं, 6 4 असणार ह्यातलं उत्तर. ह्याच्या बाहेरचं उत्तर येणं शक्यच नाही. ही 36 दोन्हीकडे समान. एन ऑफ सी आलं, किती आलं सांगा. एन ऑफ सी सुद्धा 6. इथे ह्या प्रश्नामध्ये प्रत्येक घटकाचं उत्तर म्हणजे एन ऑफ ए पण 6 आला ना. ओके,
एन ऑफ ए पण 6 आलाय, एन ऑफ बी पण 6 आलाय, एन ऑफ सी पण 6 आलाय. म्हणजे सगळ्यांची उत्तरं समान येतात असा अर्थ होत नाही. ते घटनाच तशा होत्या की त्याच्यामध्ये पहिल्या घटनेमध्ये काय होतं बघा, अंकांची बेरीज काय आली पाहिजे, 6च्या पटीत आली पाहिजे. 6 6 6 6 6 12 चालते, 6ची पट आहे. कमीत कमी 10चा अर्थ नीट लक्षात घ्या. 10 चालते, 11 चालते, 12 चालते. जास्तीत जास्त 10ला ते 11 12 चाललं नसतं. जास्तीत जास्त 10ला 11 12 चाललं नसतं. पण कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त कमीत कमी या दोन्ही शब्दांच्या मधला गोंधळ एक समजून घेऊया. पुढच्या काही समजूमध्ये आपल्याला ते अधिक क्लिअर करून घेऊया. पण कमीत कमी 10 म्हणजे 10 चालते, 11 चालते, 12 चालते. लक्षात घ्या, कमीत कमी 5 रुपये घेऊन या. पप्पाने 10 रुपये दिले, चालते, तसा तो भाग होता. कमीत कमी याचा अर्थ असा, त्याच्यापेक्षा पुढच्या संख्या चालतात. त्या 10 11 12 अंकाची बेरीज 12च आहे, त्यामुळे 12वर आपल्याला थांबायला पाहिजे. 13 बेरीज येणारच नाही, कारण हायेस्ट जी टर्म आहे याची, हायेस्ट जे नंबर्स आहेत त्याच्यावरती 6 6 बेरीज याची 12 येणार आहे. इथं कुठं 6 7 13 वगैरे काय असणार आहे का बघा, अजिबात नाही. या अप्पर फेसेस, वरच्या फेसेस मधला हे पृष्ठभाग आणि दोन्ही ठोकळे फेकळे असा होणारे उत्तरांची इथं सांगत 2 2 3 3 4 4 समानांक हे जे आहेत ना, ही सुद्धा समान बघा बरं. फार इंटरेस्ट घेऊन आपल्याला मारता येतं. पाठांतरचं टेन्शन न घेता एकदम गणितातल्या कच्च्या पक्क्या चांगल्या सगळ्या मुलांना हा एक 10 मार्क्स मिळवून देणारा हा एक सोपा अतिशय छानपैकी धडा आहे. संभाव्यता लाईफसाठी पण फार उपयोगी आहे. या खेळामध्ये काय काय महाभारत घडलं हे तुम्हाला माहिती आहे. हा फासाचा खेळ कोणी कोणी खेळला, पत्त्यामध्ये तर काय काय घडते तेही बघता तुम्ही. त्यात हारण्याची पॉसिबिलिटी किती मोठी आहे ही या वयामध्ये आपल्या लक्षात यावं, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, असा हा भाग या लर्निंग प्रोसेसमध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी, संभाव्यता हा भाग शिकता शिकता हा भाग आपण ह्या ठोकळ्यांचा थोडा सराव केला की अगदी सोपं आहे. इंटरेस्ट घेऊन करा. सगळ्यांना तो धडा आवडला पाहिजे, निश्चित असा आवडीचा आहे, न आपल्याला हमखास मार्क्स मिळवून देणार आहे. त्यामुळं स्वतः थोडंसं निर्लक्षपूर्वक ऐका आणि नीट करा. मित्रहो, तुम्हा सर्वांचं धन्यवाद. तुम्हा सर्वांना चांगल्या रीतीचं सहकार्य करताय, तास अटेंड करताय. मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एकाच ठिकाणी सबस्क्राईब केले की दररोजचे लेक्चर्स अपलोड होत आहेत. दररोजचे लेक्चर्स बघूया. आपण सर्वच अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत, तो 25% रिडक्शनच्या सहित. कारण थोडंसं क्रमणित अभ्यासक्रम असल्यामुळं आपण त्याचा नाही विचार करणार, कारण ते अभ्यासक्रमातून कमी झालं असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा संयम अध्ययनाला ठेवलेलं आहे. ते म्हणजे तुम्ही स्वतः वाचा, परीक्षेत त्याच्यावरचा प्रश्न येण्याची शक्यता नाही, पण तुम्हाला पुढच्या शिक्षणासाठी त्याचा उपयोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही 10th मध्ये पुढच्या वर्षीच्या 11वी 12वी मध्ये मला हे 10वीला शिकवलं नव्हतं म्हणून सांगून चालणार नाही. तुला ते लर्न करायचं आहे, तुला ते ऐकायचं आहे, तुला ते समजून घ्यायचं आहे. परीक्षेत आलं नाही याचा अर्थ आपल्या प्रिपरेशनच्या बाहेर जाणार नाही. ओके बाळांनो, असा हा नमुना अवकाश स्वतःला मांडायचा आहे. एकदम सोपा, एकदम आरामदायी असा धडा आहे. परत तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, मित्रांना शेअर करायला विसरू नका. सर्वजण गणित शिकूया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये जाऊया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3 नाणी फेकली असता काही घटना आपल्याला लिहायची. परत एकदा बघा, 2 फासे आहेत, ह्याला 6 पृष्ठ आहेत, 1 2 3 4 5 6, ह्याला 6 आहेत. 6 6 36 उत्तर झाली. लक्षात घ्या, हे 3 कॉइन आहेत, प्रत्येकाला फेसेस किती आहेत बघा, 2. परत आणखीन एकदा हे समजून घ्या, या फाशाला पृष्ठ किती आहेत, 6. याला किती आहे, या फाशाला किती आहे, 6. 6 गुणिले 6 36 आउटकम्स आले, 36 उत्तर आली. आता ह्याला बाजू किती आहे, 2. ह्या नाण्याला छापा काटा, दुसऱ्याला छापा काटा, तिसऱ्याला छापा काटा. उत्तर किती येणार, 3 आहे. 3 फासे नव्हते, 2च होते, 6 6 36 झाले. 3 फासे जर टाकले तर किती उत्तर येईल अर्धा सांगा. फासे डायस 6 6 6, 6चा घन 216. 216 पॉसिबिलिटी म्हणण्याचं काम आता नाही, 11वी 12वी मध्ये बघू त्या पॉसिबिलिटीज काय आहेत त्या. पण इथं आहे नाणे 2 2 2, किती उत्तर येणार, 8 उत्तर येणार. आणि ह्या 8 उत्तराचे याचा एस, एन ऑफ एस कसा काढायचा. एन ऑफ एस याचा 8 येणार आहे, हा फिक्स आहे, फायनल आहे. ती 8 उत्तर कशी मांडायची यासाठी एक आयडिया मधून भाग आपण बघितला होता. कसा बघितला होता बघूया. त्याचा नमुना अवकाश आपण यस मांडतोय.
याचा 3 नाणी. कितवा प्रश्न आहे हा? चौथा प्रश्न. तिसरा प्रश्न, 3 नाणी फेकली असतात. 3 नाणी एकदम फेकली किंवा एक नाणं तीन वेळा फेकलं आणि मग एक उत्तर तयार झालं. त्याचा जो एस येणार आहे, बघूया. यस, नमुनावकाश, पॉसिबल आन्सर्स, पॉसिबिलिटीज आन्सरच्या काय काय बघूया. एस इज इक्वल टू, बोला. हा, मी तुम्हाला हे असं शिकवलं, असं लिहा म्हणजे सोपं जातं, पाठ करावं लागत नाही. कसं बघा, माझ्याही ते कुठलं लिहिलंय का नाही लक्षात येत नाही, यासाठी मी पण काय वापरतो, हे बघा मी काय करतो माहिती काय, 8 उत्तर काढताना त्याची निम्म एच लिहून ठेवतो. एकूण उत्तर किती आहे? 2 गुणिले 2 गुणिले 2 किती आहेत सांगा? 8. त्याचा निम्म करूया 4. 4 वेळा छापा आणि 4 वेळा काटा, टेल मांडली. 4H 4T. त्याच्यानंतर मी पुढचा भाग काय करतो बघा. आता मी 2 वेळा छापा, त्याचा हाफ करतो आता, आणि 2 वेळा काटा. 2 वेळा छापा आणि 2 वेळा काटा, असं याचं रिपिटेशन करतो. परत 2 वेळा छापा येणार, परत 2 वेळा छापा. त्यावेळी ते 8 वेळा पूर्ण होण्यासाठी अजून काय पाहिजे सांगा बरं? 2 काटे पाहिजे. बघा, 4 छाप 4 काट, 4 हेड 4 टेल, 2 हेड 2 टेल, 2 हेड 2 टेल. आता सायमल्टेनियसली काय करूया, 4चं निम्म 2 झालं. आता निम्म किती आलं सांगा बरं? हा, आता लास्ट पर्याय राहिला. कोणता पर्याय शिल्लक राहिला आपल्याकडे आता? हा, एच टी 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 एच टी. ही बघा, पॉसिबल वेज किती झाली सांगा? तुम्ही कितीही वेळा ह्या छापा काट्याच्या 3 नाण्याचे प्रयोग केला तर ह्या 1 2 3 4 5 6 7 आणि 8 एन ऑफ एस इज इक्वल टू 8 आन्सरच्या पलीकडचं उत्तर येणार नाही. ह्याचा अर्थ असा असतो, पहिल्या नाण्यावर छापा, दुसऱ्यावर छापा, तिसऱ्यावर छापा, पहिल्यावर छापा, दुसऱ्यावर छापा, दुसऱ्यावर काटा, छापा काटा छापा, छापा काटा काटा, काटा छापा छापा, काटा छापा काटा, काटा काटा छापा, आणि तिन्ही पण काटे येऊ शकतील. हेच जर 3 पॉईंट टॉस केले तर यापैकीच उत्तर मिळतील. आता माझ्याकडे 3 टॉस केलं तर काटा छापा काटा, काटा छापा काटा हे उत्तर येईल. मी हे टॉस करून बघितलं तर माझ्याकडे उत्तर असे छापा छापा काटा आणि परत छापा हे उत्तर माझ्याजवळ. तुम्हीही करून बघा. त्या 8 उत्तराशिवाय परत हे पेपरमध्ये करत बसणार नाही आपण. वही एकदा करून मात्र आता शिकताना मात्र जरूर करून बघा, पण पेपरमध्ये नाही करणार. हे 8 पर्याय दिसणार. 4 वेळा छापा 4 वेळा काटा, 2 वेळा छापा 2 वेळा काटा, 2 वेळा छापा 2 वेळा काटा, छापा काटा छापा काटा, छापा काटा छापा काटा. हे आता विसरायचा किंवा रिपिटेशन व्हायचा प्रश्न आहे. तुम्ही आडवं लिहायला लागलात की पाठ करून तर ते एक कुठलं विसरलं ते लोक सापडणार नाही तुम्हाला. आता बघा, 4 छापा 4 काटा, 2 छापा 2 काटा, 2 छापा 2 काटा, छापा काटा छापा काटा, छापा काटा छापा काटा. विसरायचा रिपिटेशन व्हायचा प्रश्नच नाही. लक्षात बघा सगळ्यांच्या. त्याच्याबद्दल पुढं एक काम असं सांगितले त्यांनी. आता केसेस बघूया. काय केस आहे बघा बघा. हा, एन ऑफ एस किती आलं? 8 आलं. आता याच्यामध्ये पहिली केस काय सांगितली बघा. पहिली अट आहे, कमीत कमी, पुन्हा कमीत कमी शब्दाला सावधान, कमीत कमी 2 छाप 2 हेड पाहिजेतच. एकात आपल्याला 3 प्रयोग होणार आहेत, 3 घटना घडणार आहेत, 3 कॉईन आपण टाकवले, पण त्याच्यामध्ये ना कमीत कमी 2 छाप पाहिजे. कमीत कमी 10 उत्तर घेतलं म्हणजे 11 जाते 12 जाते. कमीत कमी 2 म्हणजे सांगा आता कोण चालते यात? कमीत कमी 2 म्हणजे 2 आणि 3 4 छापे असा पर्यायच नाही. आता पहिलं चालतंय की सांगा? 3 सुद्धा चालतंय. कमीत कमी 2 म्हणलं तर कमीत कमी 2 रुपये घेऊन ये, 3 रुपये घेऊन आलास, चला आनंद आहे, आत घेणार त्याला आपण. म्हणजे एच 3 चालतात. नॉट ऍक्च्युअली 2, कमीत कमी 2 ला 3 चालतात. त्याच्यानंतर बघा, हे दुसरं पण चालतंय बघा, कमीत कमी 2 आहे त्यात. तिसरं पण चालतंय बघा, कमीत कमी 2 आहेतच. चौथं चालेल का? नाही चालणार. 5वं बघा, हे THH. आता ह्याच्या पुढचं कमीत कमी 2 छाप नाहीच आहे. 3 चालतात, 2 चालतात, 2 चालतात, 2 चालतात. बघा, 2 छापे 2 छापे 2 छापे 3 छापे.
कमीत कमी 2 मध्ये 2 आणि 3 छातात एन ऑफ ए इज इक्वल टू हाऊ मेनी बोला हा 4. करेक्ट बघा लक्षात आलं. हा दुसरी पॉसिबिलिटी काय बघा, दुसरा आन्सर काय बघा. तर क्वेश्चन कोणता पाहिजे बघा. दुसरं आन्सर मध्ये आपल्याला असं पाहिजे त्यांना एक ही छाप नसणे. बी छापा नकोच. छापा हे नकोच आहे तिथं बघा. ह्यात आहे छापा, ह्यात आहे छापा, ह्यात आहे. एक घटना अशी दिसते की त्यात छाप नाही बघा. कोणता उत्तर आहे बघा ते तिन्ही पण काट. एन ऑफ बी इज इक्वल टू हाऊ मेनी. हे सगळ्या तिघांचा मिळून एक उत्तर संच आहे. 1 2 3 नव्हे. हे बघा हे एक उत्तर, हे दुसरं तिसरं, कारण 3 नाण्याचा प्रयोग करतो आपण. एन ऑफ बी 1 टी 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 3 नाही 1, कारण ह्या तिघांनी मिळून एक उत्तर बनले. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही असं मांडा हे एक उत्तर आहे, हे दुसरं उत्तर आहे, तिसरं आहे, चौथं आहे, पाचवं आहे, 6वं आहे, 7वं आहे आणि असे 8 उत्तर आपल्याकडे आलेले. त्यानंतरचा जो भाग आहे तिसरा भाग आहे दुसऱ्या छाप्यावर दुसऱ्या नाण्यावर छाप पाहिजे. बघा हे पहिलं नाणं, हे दुसरं नाणं आणि हे तिसरं नाणं. दुसऱ्या नाण्यावरती छापा असायला पाहिजे. ह्यात कोण कोण चालणार सांगा. फक्त एवढं लक्ष घ्या. दुसरं इथं छापा आहे बघा. हे कडेला कोण आहे बघू नका. दुसरं इथं आहे बघा, इथं आहे बघा आणि इथं आहे बघा. इथं आहे का दुसऱ्या छापावर. दुसऱ्या छाप्याचं जरा निरीक्षण करा. छापा छापा काटा काटा, छापा छापा काटा काटा. छाप आपण दुसरं कसं मॉडेल बघा. छापा छापा काटा काटा, छापा छापा काटा काटा. त्याचं छापा छापा वाले जे मध्ये जे आहे दुसरे उत्तर ती आपल्याला 4 उत्तरे येणार. कोण कोण येणार बघा. त्यात सी मध्ये एच 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 अगदी बरोबर. दुसऱ्या याच्यावरती छापा आहे एच एच टी येणार. तिसरं उत्तर येणार नाही कारण दुसऱ्या छापावरती काटा आहे बघा. हे ही उत्तर येणार नाही, त्याच्यावरती काटा आहे. तिसरं येणार बघा टी एच एच याच्या छापावर मध्ये आहे आणि हा पण पर्याय येणार टी एच टी. हाऊ मेनी एन ऑफ सी इज इक्वल टू 4. असा हा प्रोबॅबिलिटीचा हा कमीत कमी हा शब्द लक्षात घेणे. कमीत कमी 2 म्हणजे 3 रुपये. कमीत कमी 2 रुपये असल्याशिवाय कुणी आत येणार नाही. 3 रुपये आणले सर या चल, तसं 3 चालतंय. तसं हा एन ऑफ एस होतं बाळा. तुम्ही यामध्ये काय करूया की हा भाग आपल्याला परत एकदा रिपीट करून घ्या. तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. तुम्हाला याच्यामध्ये तो भाग नीटपणे करता येईल. थोडीशी प्रॅक्टिस करून घ्या. स्वतः एकदा मांडा. पुढील भाग आपण अंकांच्या 5 अंकांच्या पुनरावृत्तीचा जरा प्रयोग करून बघा. 2 अंकी संख्या तयार करायचे हे असं पाहिजे. हा भाग आपण आज कन्फ्यूज जास्त नको पुढे घेऊया. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की सर्वजण चांगल्या रीतीचं सहकार्य करताय. मित्रांना शेअर करा. आपण सर्वजण गणित शिकूया. आपलं गणित मैत्री चॅनल थोडं सबस्क्राईब करून घ्या बाळा. पुन्हा एकदा तुम्हाला त्याची आठवण करून देतो आणि आपण आजचा तास इथं थांबूया. लवकरच पुढे तसं भेटूया. संपूर्ण अभ्यासक्रम आपण पूर्ण करायचा आहे, आनंदाने करायचा आहे. कुठलं 25% कमी झालेले वगैरे काही फोन येत आहेत ते कमी झालेलं स्वयंअध्ययनासाठी आहे. आपल्याला सगळं माहिती पाहिजे आणि गणित हा क्रमान्वित अभ्यासक्रम आहे. तो असं मध्ये गॅप करून नको जायला. आपण थोडं सगळंच शिकत जाऊया. तुम्ही सर्वांच्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा आभार. गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून मित्रांना सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मी तुमच्याबरोबर आहे, तुमचे टीचर्स तुमच्याबरोबर आहेत. ओके, लवकरच आपण पुढील तासिकेच्या वेळेस भेटूया. ओके, आजच्या गणिताचा सराव थोडा पुन्हा करा. हा धडा पक्का होऊ द्या. एकदम सोपा